मुसळ ठेवील. पैशाचा प्रश्न विचारण्यापेक्षा त्या बडबडीने 4.25 कोटी रुपये बुडवले ते पहिले विचारा, त्याच्यावरती काहीतरी आम्ही सांगतो तुम्हाला. मग जवळजवळ अजूनही 1 कोटी रुपये लिगली जास्त. अहो 2 लाख 2 कोटीच्या आसपास शेतकऱ्यांचे का ते पैसे अजून मिळालेले नाहीयेत. बाजार समिती नक्की काय करते? बाकीचं काय घेऊन बसले, याचं राहिलं त्याचे पैशाचं काय झालं, याच्या पैशाचं काय झालं. जे पैसे महत्वाचे ते विचारा. शेतकऱ्यांचे पैसे बुडाले. तुम्ही उशिरा आलात, कधी नेऊन द्यायचे पैसे? तुम्ही कधी वसूल करून द्याल? तुमची मी 24 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांचे पैसे देणे बाजार समितीला अनिवार्य आहे. आणि किती दिवस तक्रारी होतात? तुमची चिडचिड मी किती दिवस चाललंय? माझा मुद्दा असा आहे, तुमची चिडचिड मी समजू शकतो. प्रश्न एवढाच आहे का जे शेतकऱ्याचा माल व्यापारी घेणार, शेतकऱ्याकडे पैसे असणार, आडतदाराकडे पैसे असणार. आपण पाहतो चोर कशा पद्धतीने रेखीने पैसे पळवतात. त्या संदर्भात काही उपाययोजना होणार नाही तर तुमच्याकडे 70 कोटी रुपये शिल्लक आहेत. शेतकऱ्यांचे पैसे भरून द्या तुम्ही. तुमची जबाबदारी नाही आहे का? शेत वसूल करता ना तुम्ही शेतकऱ्यांकडून. मग शेतकऱ्यांचे पैसे कोणी द्यायचे? शेतकऱ्यांचे पैसे कोणी द्यायचे हा महत्वाचा मुद्दा आहे ना. त्या मुद्द्यावर बोला. शेतकऱ्यांचे आज काय काय व्यथा आहेत त्या मुद्द्यावर बोला. त्या मुद्द्यावर प्रश्न विचारा. या जागेवर 70-80 फुटाची उंची आहे आणि अमुक आहे तमुक आहे. दुसरी जागा खरेदी करण्यासाठी या जागेची नाटकं चालू होती. वाळून तुमचा मुद्दा मी चिडचिड समजू शकतो. माझा मुद्दा सरळ स्वच्छ होता का इथं जो लिलाव होणार, शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांकडे जाणार, इथं संरक्षणाची हमी काय? संरक्षणाची हमी जशी तिथं आहे तशीच इथं पण असणार. काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये. तो प्रश्नच महत्वाचा नाहीये. साहेब मी सांगतो ऐका, तुम्ही माझं ऐका पहिलं. जिथं त्या धनामितीचे निलाव तिथं होतात, शेतकऱ्यांचे पैसे जातात की नाही अपवाद असेल कुणाचे तरी बुडत असतील. आता तोच निलाव तीच बाजार समिती इथं घेऊन येते. शेतकऱ्यांच्या पैशाचा प्रश्न आला कुठं? परंतु जे पैसे 4-4 वर्ष थकीत आहेत त्याच्याबद्दल काय ते बोला. त्याच्यावर प्रश्न विचारा आम्हाला. एवढ्या वर्ष तुम्ही गप्प होते? एवढ्या वर्ष आम्ही गप्प होतो तर शेतकरी पण गप्प आहेत. ज्यांचे पैसे आहेत त्यांचे आंदोलन केले, रामभाऊ शेटे होते, सगळ्यांनी आंदोलन केले. तुमची जबाबदारी नाही का? आम्ही गप्प बसले म्हणजे आम्ही दगडी घातल्याशिवाय तुम्ही हलायचंच नाही का? मग तुम्ही नक्की करता काय? सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. पुण्याला जाऊन आईश करता, कॅलिफोर्नियामध्ये जाऊन आईश करता का शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून? बाजार समितीच्या सभापतींनी आणि संचालक मंडळाने प्रत्येक बाजारात तिथं कुठेतरी चक्कर मारली पाहिजे. नक्की शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत, काय काय चाललंय ते पाहिलं पाहिजे. जे जास्त शाजूकपणाचा आव्हान तुमच्या समोर बाहेर देतात त्यांच्या गाळ्यावरती 5-5 किलोची वजन घटलेली आहे. रामभाऊ वाळून समक्ष साक्षीदार आहे आणि आजही शेतकऱ्यांना समोर उभं करीन. त्याचं काय नुकसान कोणाची आहे? शेतकऱ्यांची नुकसान आहे. आम्ही शेतकरी म्हणून बोलतोय. तो सभापती 100 वर्ष राहिला ना, 100 वर्षाचा नारळ घ्या. आमचं काही म्हणणं नाही. परंतु फक्त एक काम करा का शेतकऱ्यांचा जिथं फायदा आहे, शेतकऱ्यांचं जिथं हित आहे त्याच्यावर रेग्युलर काम झालं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आमचं दुखणं बाकी काहीच नाही. रामभाऊ शेठ, सुरेश वाणी साहेब म्हणाले 100% ही आता बाजार समितीची जबाबदारी आहे. साहेब एका व्यापाऱ्यावरती गुंडाने हल्ला केला. आता नुसत्या 4 जुड्या घेऊन नाही दिल्या म्हणून हल्ला केला. 4-10 लाख रुपये आता व्यापारी सोबत ठेवत असतात. ही बाजार समितीची जबाबदारी आणि बाजार समिती आता ती पार पाडेल. आम्ही संचालक मंडळ किंवा सभापती, सन्माननीय सभापती हे त्याच्यावरती उपाय काढतील. खरं तर या सगळ्या गोष्टी म्हणजे मी मागाशी तुम्हाला म्हणलं की घराच्या 4ही बाजूच्या भिंती काहीच घातल्या नाही, घुसाघरामध्ये घ्या प्रपंच करा. त्याच्यामध्ये ही अडचणीची गोष्ट आहे. शेतकऱ्यांना मारतात. कोण धन्यामितीची जोडी घेतली म्हणून कोण मारते? काय मोगलाई माजली का? काय चाललंय? काय करता बाजार समितीचे संचालक मंडळ आणि सभापती आहेत त्यांनी बघायचं की तुम्ही आम्ही बघायचं? त्यांना पैसे तुम्ही म्हणता 4 वर्ष तुम्ही काय करत होता? पैसे त्या शेतकऱ्यांचे मिळाले नाही तर 4 वर्षामध्ये कितीतरी शेतकरी तिथे गेलेत, आंदोलन केले, त्याच्यावर उपोषण केले. त्या जमिनीवरती का तुम्ही विचारलं की आतापर्यंत मिस्टर रामभाऊ वाळून काही शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यायसाठी आम्ही प्रयत्न केले. बरोबर आहे ना? कोवंडीचा एक माणूस होता त्याचे पैसे सुद्धा करून आम्ही काय काल मार्केटमध्ये नाही आलो का? अभिनंदन तुमचं. काही शेतकऱ्यांचे पैसे मी पण मिळवून दिले, काही शेतकऱ्यांचे पैसे अजून किरण भाऊंनी मिळवून दिले असतील, यांनी मिळवून दिले असतील. परंतु जे बाकी शिल्लक आहेत आणि ज्यांचं कोणी पाठीमागे चुकच त्या लोकांना काय करायचं? साधारणतः 2 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम बरबड्यांचं त्याच्यावरती बोजाही चढलाय. त्याचा निलावही होणार होता. पण मला असं वाटतं की त्याला कुणीतरी चांगल्या माणसांनी, कायदेशीर सल्लागार जे खूप उच्च शिक्षित आहेत त्यांनी कायदेशीर सल्ला दिला असेल आणि त्याच्यावरती त्या प्रक्रियेवरती स्टे घेतला. नाहीतर ती जमीन निलाव होऊन शेतकऱ्यांचे पैसे मिळण्याची स्टे झालेली होती. उच्च शिक्षित परदेशात मे बी तसे असू शकेल ना, तसे असू शकेल.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.